हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आज मी तुम्हाला आय मेकअप दाखवणार आहे. प्रथम मी इनसाइडचे प्रायमर यूज करत आहे. प्रायमर व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. आय मेकअपमध्ये ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे. प्रायमर व्यवस्थित ब्लेंडिंग केल्यानंतर मी आता बीबी क्रीम यूज करणार आहे. बीबी क्रीम मी आता लावून घेतलेली आहे. ती आता प्रॉपर ब्लेंड करा. बीबी क्रीम प्रॉपर ब्लेंड करून मग दुसरे प्रोडक्ट यूज करायचे आहे. आता बीबी क्रीम व्यवस्थित सेट झालेली आहे. आता मी इनसाइडचे कन्सिलर यूज करत आहे. ज्यांना डार्क सर्कल असतील त्यांच्यासाठी ऑरेंज कॅरेक्टर यूज करा, जेणेकरून त्यांचे डार्क सर्कल हाईड होतील. आणि त्यानंतर त्याच्यावर स्किन टोननुसार कन्सिलर यूज करा. स्किन टोननुसार कन्सिलर फाउंडेशन यूज करणे महत्त्वाचे आहे. व्यवस्थित अप्लाय झाल्यानंतर मग फ्लिकाचे मी फाउंडेशन घेऊन ते ब्लेंड करणार आहे. सध्या माझ्याकडे जे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत त्यातून मी आय मेकअप करत आहे. सुरुवातीला शिकते वेळेस हाय क्वालिटीचे प्रोडक्ट घेणे गरजेचे नाही आहे. जर तुम्हाला ऑर्डर येतात असतील तर सायडरचे आणि ब्रायडलचे मेकअप करते वेळेस चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट यूज करणे गरजेचे आहे. मी आता ब्लेंडरने ब्लेंडिंग करून घेतलेले आहे आणि नायका कंपनीचे कॉम्पॅक्ट पावडर ब्रशने सेट करत आहे. पावडर सगळीकडे व्यवस्थित सेट करून मग स्पंजने थोडी अप्लाय करणार आहे. यानंतर मी आता आय शॅडोने मेकअप करायला घेत आहे. माझे आय शॅडो पॅलेट फ्लिका कंपनीचेच आहे. सुरुवातीला मी ब्राऊन कलर यूज करत आहे. कोणताही कलर घेतल्यानंतर थोडा ब्रश झटकला पाहिजे, जेणेकरून एक्स्ट्रा प्रोडक्ट जे असतात ते निघून जातात. आय शॅडो करताना ब्लेंडिंग खूप महत्त्वाचे आहे. वरचेवर कलर लावून
काही उपयोग नसतो. मी आता ब्लेंडिंग ब्रशने ब्लेंड करून घेत आहे. प्रथमच मी बोलत आहे, काही चुकल्यास क्षमा असावी. ब्रशने व्यवस्थित प्रॉपर कलर ब्लेंड झाल्यानंतर मग दुसरा कलर आपण अप्लाय करायचा आहे. आता मी पुन्हा कन्सिलर लावून घेत आहे, हाफ क्रीज करून. हे व्यवस्थित ब्लेंड करून थोडं सुकू द्यायचं आणि त्यानंतर त्यावर आपल्याला हवा असलेला कलर अप्लाय करायचा आहे. मी आता ग्रीन कलर यूज करणार आहे. यासाठी तुम्ही ड्रेसनुसार, साडीनुसार कलर यूज करू शकता. लग्नासाठी, हळदीसाठी सुद्धा, संगीतसाठी तुम्ही वेगवेगळे त्यानुसार कलर यूज करू शकता. आता ग्रीन कलर घेऊन मी ब्लेंड करत आहे. दोन्ही कलर व्यवस्थित प्रॉपर सेट झाले पाहिजेत, जेणेकरून ते वेगवेगळे दिसून येत. आता दोन्ही कलर मी व्यवस्थित मर्ज करून घेत आहे, जेणेकरून ते वेगवेगळे दिसून येत. ब्लेंडिंग पूर्ण झाल्यानंतर मी ग्रीन कलरचे शिमर यूज करत आहे. प्रत्येक प्रोडक्ट व्यवस्थित मर्ज झाला पाहिजे. त्यानंतर मी हायलायटर लावून घेत आहे. डोळ्यांजवळ ही हायलायटर यूज करत आहे. आता मी आयलाइनर यूज करून काजळ अप्लाय केलेले आहे डोळ्यांना आणि ग्रीन कलरचाच काजळवर कलर ब्लेंड करत आहे. अशा तऱ्हेने मी दुसराही आय मेकअप करून घेणार आहे. थोडा ब्रायडल टाइप लुक मी देणार आहे. अशा पद्धतीने आय मेकअप पूर्ण झालेला आहे. माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा आय मेकअप आवडला असल्यास लाईक करून, जर कोणी मेकअप आर्टिस्ट असतील तर काही चुका झाल्या असतील तर नक्कीच मला मार्गदर्शन करा, जेणेकरून मी त्या चुका सुधारू शकू. थँक्यू. बाय.